जय महाराष्ट्र मंडळी. जम्मू काश्मीर इथे जो हल्ला झाला त्या हल्ल्याची जबाबदारी या दहशतवादी संघटनेने घेतलेली आहे. परंतु ही दहशतवादी संघटना नक्की काय आहे तुम्हाला माहित आहे का? चला तर मी सांगतो. त्यापूर्वी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात मंगळवारी 22 एप्रिल रोजी दुपारी 1:30च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हल्ला दहशतवादी हल्ला असून यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंट फ्रंट TRF या दहशतवादी संघटनेने घेतलेली आहे. TRF ही संघटना जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असून सरकारने याला यापूर्वीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे. 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटवले तेव्हा ही संघटना समोर आली. TRF ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए तोयबाचाच म्हणजे LETचा एक भाग मानली जाते. या संदर्भात मिळालेली अधिक माहितीनुसार पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ने TRF ची स्थापना केलेली आहे. या संघटनेच्या माध्यमातून काश्मीरात नवीन रूपाने दहशतवादी कारवाया करता येतील हा त्यामागचा हेतू होता. या संघटनेचे अनुयायी हे धार्मिकदृष्ट्या कट्टर वाटत नाहीत. विशेष म्हणजे या संघटनेचा चेहरा पूर्णपणे स्थानिक ठेवण्यात आलेला आहे. TRF ची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की ती स्वतंत्र काश्मीरच्या लढ्याचाच एक भाग वाटतील. असे असले तरी काश्मीरमध्ये झालेले अनेक दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी या संघटनेने घेतलेली आहे. या संघटनेचे सदस्य प्रामुख्याने सामान्य नागरिक, विशेष करून काश्मीरी पंडित, शीख आणि सुरक्षा रक्षकांना आपलं लक्ष बनवतात. तसेच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर करून हे आपले अनुयायी वाढवत असतात.